नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणताही शुभप्रसंग असू दे, विशेषतः सत्यनारायण पूजेमध्ये प्रसादाच्या शिऱ्याला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते। म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी मऊ लुसलुशीत जिभेवर विरघळणारा अचूक प्रमाण घेऊन प्रसादाचा रव्याचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि या व्हिडिओमध्ये भरपूर अशा खास टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर प्रसादाचा मऊ लुसलुशीत शिरा बनवण्यासाठी इथे मी पाऊण वाटी इतकं साजूक तूप घेतले वितळून। तूप नेहमी वितळूनच घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण होतं। तूप हलकसं गरम झालं की यामध्ये काही सुक्या मेव्याचे आवडीनुसार काप घालायचे आणि अगदी मंद आचेवरती तुपामध्ये परतून घ्यायचे। तर सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता। तर इथे बघा, अगदी काही मिनिटांमध्येच हा जो सुकामेवा आहे तो छान तांबूस रंगावरती तळला गेलाय। हे आपण आता बाजूला काढूया आणि याच तुपामध्ये आपल्याला 1 वाटी इतका बारीक रवा घालायचा आहे। रवा तुम्ही कोणताही बारीक मोठा घेऊ शकता, चालेल। तर आता मंद आचेवरती हा जो रवा आहे तो आपल्याला तुपामध्ये छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। हे जे सगळं प्रमाण आहे ते आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने मोजून घ्यायचं आहे। तर सत्यनारायण पूजेच्या कथेत शिऱ्याला सपात भक्ष्य म्हणजेच सव्वापट प्रमाणाचा शिरा म्हटले जाते, पण आज आपण इथे सव्वाचं प्रमाण वापरणार नाही। तर इथे बघा, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच हा जो रवा आहे तो छान असा हलकासा गुलाबी रंगावरती भाजला गेलाय। तूप आणि जो रवा आहे तो अगदी पूर्णपणे वेगळा झालेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत केळीचे काप। तर इथे मी एका केळीचे काप घेतलेत आणि हे सुद्धा या रव्यासोबतच 1 ते 2 मिनिटं चांगले असे परतून घ्यायचे। तर साजूक तूप, दूध, केळी आणि वेलची पूड हे पदार्थ सात्विक मानले जातात आणि असा प्रसाद ग्रहण केल्याने आपल्या मनाला शांती आणि शरीराला एक सकारात्मक ऊर्जा मिळते, ही आपल्याकडे एक श्रद्धा आहे। तर इथे बघा, केळीसुद्धा या रव्यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे। आता लगेचच यामध्ये आपल्याला सारख्याच वाटीने 2.5 ते 3 वाटी इतकं गरम दूध घालायचं आहे। दूध मात्र आपल्याला उकळून गरम करूनच घालायचं आहे। जर तुम्ही थंड दूध घातलं तर यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता असते, म्हणून नेहमी गरमच दूध घाला। दुधाऐवजी इथे तुम्ही 2.5 ते 3 वाट्या पाणीसुद्धा घालू शकता, काही हरकत नाही। तर इथे बघा, हे जे दूध आहे ते रव्यासोबत अगदी एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला झाकण लावून फक्त 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती वाफ काढून घ्यायचे। तर इथे बघा, रव्याला छान अशी मी वाफ काढून घेतले। पूर्णपणे दूध यामध्ये मिक्स झालेला आहे, रवा छान असा फुलला गेलाय, तुम्ही बघू शकता। हे पुन्हा एकदा चांगलं असं खालून हलवून घ्यायचं। तर आता यामध्ये आपल्याला घालायचे पाऊण वाटी साखर। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, पण पाऊण वाटी अगदी पुरेशी आहे, कारण प्रसादाचा जो शिरा असतो तो जास्त गोड नसतो। तर आता ही जी साखर आहे ती सुद्धा या रव्यासोबत चांगली मिक्स करून घेऊया। तर जसजशी साखर विरघळत जाईल तसं अजून याला पाणी सुटतं, म्हणजे पातळसर होतं, पण हलवत जाऊ ना तसं पुन्हा एकदा हे घट्टसर होतं। तर इथे बघा, साखर जी आहे ते पूर्णपणे विरघळली गेले आणि हा रवा बघा आत्ताच अगदी मऊ लुसलुशीत दिसतोय। तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला जो भाजून घेतलेला सुकामेवा होता तो घालायचा आहे आणि 1 अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि हे सुद्धा यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता, अगदी मऊ लुसलुशीत हा आपला शिरा तयार झालेला आहे। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हा जो शिरा आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कोणत्याही शुभप्रसंगी असं अचूक प्रमाण वापरून प्रसादाचा मऊ लुसलुशीत जिभेवर विरघळणारा हा प्रसादाचा शिरा एकदा नक्की करून पहा। तर सगळ्यात शेवटी आपल्याला या शिऱ्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचे। तर असं म्हटलं जातं की शिऱ्यामध्ये तुळशीचं पान ठेवल्याशिवाय देव जे आहेत ते नैवेद्य स्वीकारत नाही, कारण तुळशीच्या पानामुळे या नैवेद्याला किंवा या शिऱ्याला एक पवित्रता येते। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.